आजची रेसिपी आपल्या आळूच्या वड्या बनवणार आहे। त्यासाठी आता ही आळू पहिली कट करून धुवून घ्यायची, मग ती बेसन ही घेऊन त्याला लावणार मटेरियल आपण तयार करूया। त्याची देठ पहिली काढून घ्यायची आपल्याला। एकदम अशी काढून घ्यायची सगळी, त्याला धुवून मग घ्यायची। त्याला अशी आपली पाण्यात धुवून ठेवायची आणि मग ती मटेरियल आता तयार केलं की मग याला एक एक काढून घ्यायचं, पण याला आधी धुवून असं ठेवायचं कट करून। तर आता आपण आळूच्या वड्याचं ही मिरची लसूण ही बारीक करून कोथिंबीर ही घेतलेली आहे ती टाकायची त्यात। सगळं ही वाटण वाटून घेतलंय ती ह्यात टाकून द्यायचं। मिरची पावडर टाकून घ्यायची थोडीशी, चवीनुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे। हळद मीठ टाकायचं, चवीनुसार चांगलं मीठ जास्त, थोडस जास्त बी लय होऊ नये। आणि ती सगळं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं। तर ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया। मिरचीचं पाणी बारीक केलेलं आहे ते घ्यायचं, म्हणजे तिखट पण होतंय आणि वाया पण जात नाही। झालेलं आहे। आता ही पानं आपण घेऊ आणि ह्याला हे करून टाकूया आपण लावून एकदम छानपैकी। दुसरं असं लावून घ्यायचं असंच, आणि त्याला बी भरवून घ्यायचं, कारण पानं काय एकसारखी नसतात त्यामुळं थोडस होतं कमी जास्त पान, पण आपण व्यवस्थित लावून घ्यायचं। हे भरून झालेलं आहे, त्याला आता आपण दुमटून घ्यायचंय असं असं करून। असं घ्यायचं दुमटून आणि हे असं ठेवून घ्यायचं। त्याला परत आपण वापरून घ्यायचे। हे आपण भरलेलं ह्याच्यावर ठेवून घ्यायचंय। आपण पातेल्यात पण ठेवू शकता आणि हे ह्यात ठेवून द्यायचं उकडायला। तर आता आपण उकडाय ठेवल्यात, त्याला उकडून घ्यायचं। उकडले की मग काढायच्या। तर उकडू द्या आता 5-10 मिनिटं उकडून घेऊया, मग झालं। मग झालेले आहेत वापरून, तर आपण ह्याला बंद करून काढून घ्यायचे, काढून घेऊया। एकदम झालेले आहेत, झालेले आहेत एकदम कडक, तर काढून घेतलेले आहेत। याला कट करून आपण तळून घ्यायचे आहेत। आपण ह्याला कट करून घ्यायची एकदम छानपैकी। तर आता आपण तेल टाकून घ्यायचंय। भाजून घेतलेले आहेत, काढून घेतलेले आहेत, आणि हे राहिलेले आपण काढून घ्यायचे। एकदम छान झाले, गरम गरम मस्त पैकी खायला एकदम छान। तुम्ही बांधून पण नेऊ शकता ट्रिपला, एकदम छान पैकी। एकदा तुम्ही बी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। एकदम भारी होत्यात खायला, पण एकदम खुसखुशीत लागतात, कडक एकदम छान, एकदम म्हणजे एकदम अशा खुसखुशीत होत्या त्या, एकदम छान टेस्टी पण आहेत।